हॅलो फ्रेंड्स, युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही कॉमर्स फॅकल्टीचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, विषय चिटणीसाची कार्यपद्धती, ज्याला आपण म्हणतो एस-पी, या विषयाचे मित्रांनो जी काही महारिव्हिजन आहे, त्या महारिव्हिजनचा पार्ट 2 आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. तुमची जर्नी 11वी पासून तर एम.कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. आणि मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती मीन्स एस-पी या विषयी काही महारिव्हिजन आहे, त्या महारिव्हिजनचा पार्ट 1 आपण समजून घेतला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात. आणि मुलांनो, आज आपण आपल्या एस-पी सब्जेक्टचा महारिव्हिजनचा जो पार्ट 2 आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, तो मुलांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात. आता सगळ्यात महत्त्वाचं मुलांनो, आपल्याला महारिव्हिजन समजून घेण्याआधी आपल्याकडे पेपर पॅटर्न असला पाहिजे. तुम्हाला जर पेपर पॅटर्न माहित नसेल तर पेपर पॅटर्न सुद्धा व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तिथे तुम्ही पेपर पॅटर्न बघू शकता आणि पेपर पॅटर्न एकदा क्लिअर झाल्यानंतर मग तुम्हाला महारिव्हिजन पूर्णपणे 100% क्लिअर होणार आहे. तर मुलांनो, आता आपण आपली जी काही महारिव्हिजन आहे, ती महारिव्हिजन समजून घेऊया. तर बघा, तुम्हाला बोर्डवर एक पेज डिस्प्ले केलं, त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, एच-एस-सी बोर्ड एक्झामिनेशन 2026 मीन्स 2026 आपली 2026 ची परीक्षा आहे. त्यानंतर पुढे म्हणले विषय चिटणीसाची कार्यपद्धती, ज्याला आपण म्हणतो एस-पी, त्यानंतर महारिव्हिजन आणि त्याखाली दिलेले पार्ट 2. आता आपण पार्ट 1 झाला, आता हा पार्ट 2 आहे. पार्ट 2 मध्ये मुलांना आपण ब्रॉड क्वेश्चन घेणार, म्हणजे प्रश्न क्रमांक दुसऱ्यापासून ते शेवटच्या प्रश्नापर्यंत काही महत्त्वाचे प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, कसं उत्तर असावे, सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. तर बघा, तुम्हाला प्रश्न दुसरा आहे, संकल्पना स्पष्ट करा. आता मुलांना तुम्हाला प्रश्न दुसरा संकल्पना स्पष्ट करायला असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्काला एक कन्सेप्ट दिलेली असते. तर बघा, त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे खेळते भांडवल. आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक कन्सेप्ट उत्तरासह डेमो दाखवली आहे, की उत्तर कसं असावं, आणि त्याच्यानंतर काही ज्या कन्सेप्ट आहेत ज्या तुमच्या उद्याच्या पेपरमध्ये 1001% 1001% विचारल्या जातील, त्या कन्सेप्ट मी तुम्हाला त्याखाली कंटिन्यू दिलेला आहे. तर बघा, त्याच्यामध्ये खेळते भांडवल आहे. तर खेळते भांडवलामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, पहिला पॉइंट. आता मुलांना 2 मार्काला प्रश्न आहे ना, तर तुम्हाला उत्तर लिहिताना पॉइंट मध्ये लिहायचं असतं. म्हणजे 2 पॉइंट तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. उत्तर लिहिताना कसं लिहायचं असतं, पॉइंट मध्ये. मग पॉइंट कसे, रोमन पॉइंट लिहायचे, तर नंबर टाकायचे आणि एक्सप्लेन सुरू करायचं. म्हणजे मुलांनो बघा, तुम्हाला डेमो मध्ये बघा, पहिलं पॉइंट दिलंय, दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलाला खेळते भांडवल असे म्हणतात. दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलाला खेळते भांडवल असे म्हणतात, ज्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो. आणि दुसरा पॉइंट बघा, स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात घेतल्यानंतर प्रवर्तकांना व्यवसायाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असा निधीचा अंदाज घ्यावा लागतो. आता तुम्हाला व्यवसायामध्ये व्यवसायाची जी काही ध्येय धोरणे आहे, ती किंवा व्यवसायाची काही कार्य आहे, ती कार्य पार पाडण्यासाठी साहजिक आहे व्यवसायामध्ये भांडवलाची गरज लागते. म्हणजे मुलांनो, आपण ज्याला खेळतं भांडवल, म्हणजे ते दैनंदिन जे आपण उपयोगात जे भांडवल आणतो, त्याला आपण खेळतं भांडवल म्हणतो. आता मुलांनो, एवढंच उत्तर तुम्ही लिहिलं, पण 2 भागामध्ये लिहिलं. हेच उत्तर तुम्ही जर एकखटी लिहिलं असतं एका ह्याच्यात, तर तुम्हाला एकच मार्क मिळाला असता. तर मुलांनो, मार्क कशाला आहे, प्रेझेंटेशनमध्ये नंबर्स पाहिजे. तुमच्या संकल्पना स्पष्ट करायच्या उत्तरामध्ये 2 पॉइंट असले पाहिजे. तुम्ही 5 ओळीचा पॉइंट आहे ना, 2.5 ओळी करा. 5 वेळेस तुमच्याकडे उत्तर आहे ना, पहिल्या पॉइंटमध्ये 2.5 ओळी घ्या, दुसऱ्या पॉइंटमध्ये 2.5 घ्या. ते 5 तुम्ही 2 भागात लिहा. पण लिहिताना 2 भागात लिहायचं, म्हणजे 2 पॉइंट करायचे, 1 आणि 2. अशा पद्धतीने संकल्पना स्पष्ट करायचं उत्तर तुम्हाला बोर्डाच्या पेपरमध्ये लिहायचंय. तर बघा, त्याच्यामध्ये आता काही महत्त्वाच्या संकल्पना तुम्हाला खाली दिल्या बघा. 2 नंबर संकल्पना आहे कर्जाऊ भांडवल, 3 नंबर संकल्पना आहे अधिविकर्ष, 4 नंबर संकल्पना आहे कर्मचारी भाग विकल्प योजना, 5 नंबर संकल्पना आहे हक्क भाग, 6 नंबरची संकल्पना आहे भाग प्रमाणपत्र, 7 नंबर संकल्पना आहे कर्ज रोखी विश्वस्त, 8 नंबर संकल्पना आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट, त्यानंतर 9 नंबर आहे डिमटेरियलायझेशन, 9 नंबर संकल्पना आहे डिमटेरियलायझेशन, 10 नंबर संकल्पना आहे व्याज, 11 नंबर संकल्पना आहे भांडवल बाजार, 11 नंबर संकल्पना आहे भांडवल बाजार, 12 नंबर संकल्पना आहे प्राथमिक बाजार, 13 नंबरची संकल्पना आहे दुय्यम बाजार, 14 नंबरची संकल्पना आहे भाग बाजार, 15 नंबर आहे लाभांश आणि 16 नंबर आहे बोनस भाग. आता मुलांनो, तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये ऑब्जेक्टिव्ह आपण क्लिअर केले.
तुम्हाला मी त्यावेळेस बिस्किटचं एक्झाम्पल दिलं होतं. ज्यांना बिस्किटचं एक्झाम्पल समजलं असेल त्यांना ऑटोमॅटिक ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. कारण की ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे ह्या ऑब्जेक्टिव्ह मधून तुमच्या क्लिअर होणार आहे. समजा कोणतीही तुमची बेसिक कन्सेप्ट असू दे ती ऑब्जेक्टिव्ह मधून तुम्हाला क्लिअर होणार. तुम्ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर प्रॉपर अभ्यास केला तुम्हाला इकडे कन्सेप्ट लिहायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायचं उत्तर कसं लिहायचं एकदम शॉर्टली. आणि मुलांनो एसपी सब्जेक्ट मध्ये खूप मोठं उत्तर पण चालत नाही, लिमिटेड उत्तर पाहिजे. आपण जे म्हणतो ना थोडं पण चांगलं, हा प्रकार एसपी सब्जेक्ट मध्ये यूज केला जातो. त्याच्यामुळे एसपी मध्ये खूप मोठं उत्तर चालत नाही. थोडंच उत्तर लिहा पण परफेक्ट लिहा. थोडंच पण चांगलं मीन्स परफेक्ट. तर बघा त्याच्यानंतर पुढचा तिसरा प्रश्न आहे. आता तिसरा प्रश्न मुलांना जो आहे की खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. हा तो प्रश्न आहे. त्या प्रश्न उत्तर कसं लिहायचं पहिले तुम्हाला मी ते सांगतो. काही तुम्हाला प्रश्न डेमो दिलेले आहेत. आता हे तुम्ही आय-एम-पी म्हणून याला प्रेफर करू नका. परंतु तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या उद्याच्या पेपरमध्ये असतील हे तुम्ही प्रेफर करा. याच्यातला एखादा प्रश्न येऊन पण जाईल तुम्हाला. पण तुम्हाला जे प्रश्न उद्याच्या पेपरमध्ये तिसरा प्रश्न जो असेल, तो ह्याच पद्धतीचा असेल. थोडंसं मटेरियल त्यातलं चेंज झालेलं असेल. तर बघा प्रश्न तिसरा खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. पहिलं बघा एक्झाम्पल. श्री शुभम हे कंपनी सचिव म्हणून कार्यरत आहेत. श्री शुभम नावाची एक व्यक्ती आहे. ती कंपनीमध्ये सचिव म्हणून कार्यरत आहे म्हणजे सचिव म्हणून काम करते. ते विविध कंपन्यांना कंपनी कायद्यासंदर्भात सल्ला देण्याचे कार्य करतात. म्हणजे थोडक्यात ज्या काही विविध कंपन्या आहे मार्केटमध्ये त्यांना ते कंपनी कायदा जो आहे तर कंपनी कायद्यासंदर्भात सल्ला देण्याचं ते कार्य करतात. पुढे जर तुम्ही बघितलं तर त्याच्या पुढे बघा काय म्हटलं आहे. त्यांच्या ग्राहकांच्या काही समस्या आहेत. श्री शुभम यांना समस्या सोडवण्यासाठी मदत करा. आता त्यांचे जे काही ग्राहक आहेत त्यांच्या काही समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मदत करायची. कोणाला मदत करायची आहे? शुभम यांना मदत करायची. तर बघा त्याच्यामध्ये आता 3 प्रकारचे खाली प्रश्न दिलेले अ, ब आणि क. तर अ मध्ये बघा बीडीआय बँक डिपॉझिटरी पार्टिसिपंट. बीडीआय बँक डिपॉझिटरी पार्टिसिपंट डीपी म्हणून सेवा देऊ इच्छितात तर त्यांनी नोंदणीसाठी कोणाकडे अर्ज करावा? काय म्हणले बघा बीडीआय बँक डिपॉझिटरी पार्टिसिपंट ज्याला शॉर्टली डीपी म्हटलं जातं म्हणून सेवा देऊ इच्छितात तर त्यांनी नोंदणीसाठी कोणाकडे अर्ज करावा? म्हणून साहजिक आहे तुम्ही डिपॉझिटरी पार्टिसिपंटची सेवा देऊ इच्छितात तर बँक सारखी सेवा देऊ इच्छितात तर तुम्हाला माहिती भाग बाजारावर नियंत्रण कोण करतं? तर आपले नियंत्रण करते सेबी. सेबी कडे तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि सेबी कडे अर्ज केल्यानंतर तुम्हाला डिपॉझिटरी पार्टिसिपंट म्हणून काम करण्याची संधी मिळेल. मग कोणाकडे अर्ज केला पाहिजे? उत्तर काय आहे? सेबी. एकाच शब्दात मित्रांनो उत्तर ह्या प्रश्नाची देतं. तसं ओसीए मध्ये थोडासा पॅटर्न वेगळा होता. एससी मध्ये थोडासा पॅटर्न वेगळा आहे. इथे एका शब्दाचं उत्तर मॅक्सिमम टाइमचे जे प्रश्न आहेत ते एका शब्दामध्ये त्याचं उत्तर तुमचं येणार आहे. 2 नंबर बघा. केएम फायनान्शियल कर्जरोखे विश्वस्त म्हणून सेवा देऊ इच्छितात. केएम फायनान्शियल नावाची कंपनी असेल. केएम फायनान्शियल कर्जरोखे विश्वस्त म्हणून सेवा देऊ इच्छितात तर त्यांनी नोंदणीसाठी कोणाकडे अर्ज करावा? केवी फायनान्शियल कर्जरोखे विश्वस्त म्हणून सेवा देऊ इच्छितात त्यांनी कोणाकडे अर्ज करावा? कर्जरोखे विश्वस्त म्हणून जरी सेवा ते देऊ इच्छित असले तरी त्यांनी अर्ज करताना जी संस्था भाग बाजाराचं नियमन करते सेबी, सेबीकडेच त्यांनी काय केला पाहिजे? अर्ज केला पाहिजे. कारण की कर्जरोखे विश्वस्त हे कर्जरोख्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांची निर्मिती केलेली असते, त्यांची स्थापना केलेली असते आणि कर्जरोखे जे असतात ते कंपनीच्या दृष्टीने धनको असतात. मग मुलांनो तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की जर त्याचा संबंध कंपनीशी आहे आणि कंपनीचं नियमन सेबी करतं म्हणजे उत्तर काय येणार तुमचं? सेबी. 3 नंबर बघा. टीटी कंपनी लिमिटेड प्रारंभिक भाग जे प्राथमिक भाग आपण ज्याला म्हणतो. टीटी कंपनी लिमिटेड प्रारंभिक भाग आयपीओ विक्री करू इच्छित तर तिने सेबीकडे नोंदणी करावी का? आता मुलांनो ज्यावेळेस आपण प्रारंभिक भाग मार्केटमध्ये म्हणजे विक्रीसाठी काढतो त्यावेळेस तसं आपल्याला बंधनकारक नसतं की आपण लगेच सेबीकडे नोंदणी केली पाहिजे. प्राथमिक भाग विक्रीला नोंदणी करण्याचं बंधन त्याच्यामध्ये नसतं त्यामुळे उत्तर नाही. त्याच्यानंतर पुढे बघा 2 नंबर. महिंद्रा कंपनी लिमिटेडने अंतरिम लाभांश देण्याचे निश्चित केले. 2 नंबरचा प्रश्न काय आहे? महिंद्रा कंपनी लिमिटेडने अंतरिम लाभांश देण्याचे निश्चित केले. त्याच्यामध्ये पहिलं बघा अ. पुरेशा नफ्याअभावी ₹5 प्रतिभाग लाभांश देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय योग्य आहे का? पहिलं काय आहे? पुरेशा नफ्याअभावी ₹5 प्रतिभाग लाभांश देण्याचा संचालक मंडळाचा निर्णय योग्य आहे का? नाही. पुरेशा निधी. पुरेसा म्हणजे फार आपण म्हणू कमी प्रमाणात. पुरेसा म्हणजे काय? कमी प्रमाणात जर निधी असेल आणि कमी प्रमाणात निधीचा नफ्याअभावी पुरेशा नफा ₹5 प्रतिभाग लाभवण्याचा संचालक निर्णय.
मुलांना जर कंपनीमध्ये संचालक मंडळ असं, तुम्हाला मी संचालक मंडळाची नियुक्ती ही आपल्या भागधारकामधून केली जाते. म्हणजे संचालक मंडळ काय सांगते की प्रति भाग ₹5 जर लाभांश देण्याचा निर्णय योग्य आहे का? जर नफाच पुरेसा आहे, तर पुरेसा नफा असला निर्णय योग्य कसा असेल? कारण नफा तसा आपला चांगला पाहिजे. जर नफाच आपल्याकडे पुरेशा प्रमाणात आहे, म्हणजे कमी प्रमाणात नफा मिळाला आणि कमी प्रमाणात नफा मिळताना लाभांश नक्कीच दिला पाहिजे. आपण नफ्यातून लाभांश देतो. पण ते काय प्रति भाग ₹5 लाभांश असं शक्य. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे नाही. त्याच्यानंतर ब आहे संचालक मंडळ. ब काय आहे? संचालक मंडळ संचालक मंडळ मुक्त राखीव निधीतून लाभांश देऊ शकते का? 2 नंबर काय आहे? संचालक मंडळ मुक्त राखीव निधीतून लाभांश देऊ शकते का? उत्तर आहे नाही. कारण संचालक मंडळ फक्त आणि फक्त म्हणजे कंपनी नफ्यातून लाभांश देते. भांडवलातून, राखीव निधीतून कंपनी लाभांश देत नाही. त्याच्यामुळे उत्तर काय असणार आहे? नाही. त्याच्यानंतर 3 नंबर आहे संचालक मंडळ भांडवलातून लाभांश जाहीर करू शकते का? 3 नंबर काय आहे? संचालक मंडळ भांडवलातून लाभांश जाहीर करू शकते का? उत्तर काय असणार आहे? नाही. उत्तर काय? भांडवल लाभांश संचालक मंडळ जाहीर करता येत नाही. लक्षात ठेवा, संचालक मंडळ असेल किंवा कंपनी असेल, ते फक्त आणि फक्त नफ्यातूनच लाभांश जाहीर करू शकतात. भांडवल किंवा राखीव निधीतून त्यांना लाभांश जाहीर करता येत नाही. लाभांश जर जाहीर करायचा असेल, लाभांशाची घोषणा करायची असेल, तर फक्त आणि फक्त कंपनीच्या नफ्यातूनच ते लाभांश जाहीर करू शकतात. त्याच्यामुळे उत्तर काय असणार नाही. तर 3 नंबर बघा, सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ठेवी स्वीकारून भांडवलात वाढ करायची आहे. 3 नंबर काय आहे? सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ठेवी स्वीकारून भांडवलात वाढ करायची आहे. त्यात पहिलं बघा, कंपनीला सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारता येतील का? कंपनीला सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारता येतील का? कंपनीला सामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारता येणार नाही. आन्सर काय असणार आहे? नाही. 2 नंबर बघा, ठेवी स्वीकारण्याची कंपनीने कोणते दस्तऐवज द्यावे? आता मुलांनो, ज्यावेळेस कंपनीला ठेवी स्वीकारायची आहे, त्यावेळेस कंपनी काय करते, आता काही आपण बघा आपल्या एखाद्या ठिकाणी काहीतरी कामासाठी व्यक्ती पाहिजे, आपलं बिझनेस कंपनी असेल, तर आपण जाहिरात देतो पेपरला. पण कंपनीला ज्यावेळेस ठेवी स्वीकारची असेल, तर कंपनीला जाहिरात नाही देतात. कंपनीला एक परिपत्रक काढावं लागतं, ज्याला आपण सर्क्युलर म्हणतो. आणि त्या सर्क्युलरमध्ये तशी माहिती दिलेली असते, की कंपनी आता पुढे ठेवी कशा पद्धतीने स्वीकारणार आहे. कंपनीचं ठेवी जी काय आहे, डिपॉझिट जे आहे, ते एक्सेप्ट कंपनी कशा पद्धतीने करणार आहे. ही सर्व काही माहिती त्या परिपत्रकामध्ये ठेवी संदर्भात ज्या नियमावली आहे, त्या नियमावली दिलेल्या असतात. म्हणून उत्तर काय असणार आहे? परिपत्रक. आणि कंपनी जास्तीत जास्त किती कालावधीसाठी ठेवी स्वीकारू शकते? मुलांनो, तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला असेल, तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला 3 ते 4 वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे, की कंपनी जास्तीत जास्त 36 महिने म्हणजे 3 वर्षासाठी ठेवी स्वीकारू शकते. कमीत कमी कंपनी ठेवी स्वीकारण्याचा पिरियड असतो 6 महिने आणि जास्तीत जास्त पिरियड किती असतो? 36 महिने म्हणजे 3 वर्ष. तर जास्तीत जास्त कंपनी ठेवी 3 महिन्यासाठी स्वीकारू शकते. त्याच्यानंतर मुलांनो, प्रश्न तिसरा फक्त आपण एक जनरल समजून घेतला. तुम्ही अभ्यास करताना पहिले 3-4 प्रकरणच केलं तरी सफिशियंट. तुम्हाला 2 प्रश्न त्यातले असतील. त्यानंतर प्रश्न 4था, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एक फरक स्पष्ट करा. आता फरक स्पष्ट करायचा पण एक तुम्हाला डेमो उत्तरासहित दिलेला आहे बघा. तुमच्या बोर्डवर तुम्हाला दिसत असेल. तर बघा, एक फरक स्पष्ट करायला घेतला मी. स्थिर भांडवल व खेळते भांडवल. स्थिर भांडवल व खेळते भांडवल. त्याच्यानंतर उत्तरामध्ये तुम्ही जर बघितलं, आता उत्तर लिहिण्याच्या मिळून 2 पद्धती आहेत. तुम्ही जर नवनीत बघितलं, आपलं बुक्स बघितलं किंवा अपेक्षित बघितलं, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, पॉइंट मधोमध घेतलेली. तसंही चालतं, पण त्याच्यापेक्षा हे सुटेबल वाटतं. दोन्ही पण चालतं. त्याच्यामध्ये वेळ खूप जातो लाईनिंग करण्यासाठी. मध्येच लाईन कट करावी लागते. ती कट करून स्प्लिट करून तिथे पॉइंट लिहावा लागतो. त्याच्यामुळे अशामध्ये तुम्ही जर पेपरमध्ये कॉलम केले, तर कमी वेळामध्ये तुमचा फरक स्पष्ट करा पूर्ण होऊन ते दिसायला जास्त चांगलं दिसेल. तर बघा, अनुक्रम, आता कॉलम पहिले क्लिअर करू आपण. पहिला अनुक्रम आहे, दुसरा मुद्दे, तिसरा स्थिर भांडवल आणि चौथा खेळते भांडवल. पहिला कॉलम अनुक्रमचा असतो. मुद्द्याचा कॉलम करायला विसरायचं नाही. हा कॉलम कंपल्सरी करावा लागतो. नाही जर केला तर 2-3 मार्क जवळ तुमचे कट होतात. मार्क्स मिळत नाही. महत्त्वाचा कॉलम जर कोणता असेल तर तो मुद्दे नावाचा कॉलम आहे. त्याच्यानंतर स्थिर भांडवल, खेळते भांडवल. तर बघा, पहिलं अर्थ. आता सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे सुरुवात अर्थाने होते. स्थिर भांडवलमध्ये बघू आपण. स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता किंवा संपत्ती होय. म्हणजे स्थिर म्हणजे फिक्स, की जी बदलत नाही. फिक्स जसं मशिनरी असेल ती फिक्स असते. ती बदलते का? नाही. एक्झाम्पल मशिनरी असेल ते पुढे तुम्हाला समजेल. आणि खेळत्या भांडवलमध्ये बघा, खेळते भांडवल म्हणजे एकूण वस्तू मालमत्तेची बेरीज. आपल्याकडे जी काही एकूण मालमत्ता आहे, त्या वस्तू मालमत्तेची बेरीज म्हणजे काय? खेळते भांडवल. 2 नंबर बघा, स्वरूप. स्वरूपमध्ये बघा, हे भांडवल व्यवसाय जवळ-जवळ कायमस्वरूपी राहते. मुलांनो, जे काही स्थिर भांडवल आहे ते व्यवसायात कायमस्वरूपी राहतं. त्याच्यामध्ये म्हणजे
आपण जेव्हा जास्त जास्त कालावधीसाठी ते भांडवल आपल्या व्यवसायामध्ये असतं आणि खेळते भांडवल हे अभिसरण भांडवल आहे. आता खेळते भांडवल म्हणजे अभिसरण भांडवलाला म्हटलं जातं. अभिसरण भांडवल म्हणजे काय मुलांनो, की ज्या भांडवलात दिवसेंदिवस किंवा आपण तासोनतास जरी म्हणत चाललं, की बदल होत राहतो. कारण की खेळते भांडवल हे काय असतं, वर्किंग कॅपिटल असतं. आपण ते दैनंदिन व्यवहारामध्ये त्याचा वापर करतो. आता दैनंदिन व्यवहारामध्ये वापर केला तर कमी होईल किंवा वाढेल. मग त्याच्यामध्ये कंटिन्युअसली काय होत असतो, बदल होत असतो. ते एकसारखं भांडवल नसतं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, अभिसरण भांडवल असं म्हटलं जातं. 3 नंबर बघा कारण. 3 नंबरचा मुद्दा आहे कारण. हे भांडवल स्थिर संपत्तीमध्ये गुंतवले जाते. हे भांडवल स्थिर संपत्तीमध्ये गुंतवले जातात. स्थिर संपत्ती कोणती? उदाहरणार्थ जी बदलत नाही. त्याच्यामध्ये जमीन येते. जमीन काय बदलणार नाही तुमची वर्षभराने. तुम्ही आता जमीन घेतली, ती काय वर्षभराने चेंज दिसेल का? तशीच दिसणार आहे. असं होणार आहे का? आता तुम्ही 10 एकर घेतली, वर्षाने 20 एकर होणार आहे का? नाही. तुम्ही जर अजून विकत घेतली ती होईल. पण जी आहे ती 20 एकर होईल का? नाही. तिचं क्षेत्र 10च एकर असेल. एक्झाम्पल उदाहरण सांगतोय. बघा उदाहरणामध्ये जमीन, इमारत, फर्निचर इत्यादी. समजा तुम्ही 2 मजली इमारत घेतली विकत. ती काय 3 मजली होणार आहे का 1 वर्षात? हां, तुम्ही बांधकाम केलं तर होईल. पण बांधकाम न करता होईल का ऑटोमॅटिक? नाही होणार. म्हणजे काय? ही स्थिर आहे, न बदलणारी. स्थिर म्हणजे काय? कोणताही याच्यामध्ये बदल होत नाही. याच्यामध्ये काय होतं? भांडवल उभारणी केली जाते. पुढे खेळते भांडवलमध्ये बघितलं, खेळते भांडवल अल्प मुदतीच्या मालमत्तेमध्ये गुंतवले जाते. आता खेळते भांडवल अल्प मुदतीच्या मालमत्तेमध्ये गुंतवले जाते. उदाहरण घ्या, तर खेळते भांडवल तुम्हाला माहिती आहे, की दैनंदिन व्यवहारामध्ये वापर करतो. चला उदाहरण घ्या, की तुमचा बिझनेस आहे आणि तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला रॉ मटेरियल कच्चा माल घ्यायचा आहे. आता तुम्ही कच्चा माल घेतला तर 2-4 महिन्यामध्ये त्याचं पक्क्यात तुम्ही रूपांतर करतात. म्हणजे ते कच्चा माल एंड म्हणजे अल्प मुदतीसाठी तुम्ही ते भांडवल तो जो घेतलेला कच्चा माल आहे त्याचा तुम्ही विल्हेवाट लावून टाकता. त्याचं तुम्ही प्रोडक्शन घेऊन टाकतात. प्रोडक्शन घेतल्यावर ते काय फार काळ ते कच्चा माल गुंतून राहतो. ते प्रोडक्शन तुम्ही घेतल्यानंतर 6 महिन्यामध्ये ते डिस्ट्रिब्युशन होऊन त्याची विक्री पण होऊन जाते. तुम्हाला पैसे पण मिळतात. एक उदाहरण तर बिझनेसची प्रोसेस. मग खेळते भांडवल काय असतं मुलांनो, की लवकरात लवकर 1 वर्षाच्या आत त्याचं विल्हेवाट लागून जाते. ते जे काही कुठे गुंतवलेलं असेल ते परत रिपीट आपल्याला परतावा त्याचा रिटर्न मिळून जातो. ते भांडवलामध्ये रिस्क फार नसते. आणि ते भांडवल कंटिन्यू खेळतं भांडवल असतं. चौथं बघा, गुंतवणूकदारांची ध्येय. आता जे काही गुंतवणूकदार त्यांचं ध्येय काय असतं? त्याच्यामध्ये स्थिर भांडवलामध्ये बघा, भविष्यामध्ये नफा कमवण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार स्थिर भांडवलात पैसे गुंतवितात. भविष्य काळात नफा मिळवण्याच्या उद्देशाने. त्यांचा उद्देश काय असतो? स्थिर भांडवल गुंतवणुकीचा भविष्य काळात नफा मिळवण्याचा उद्देश. तर उदाहरण घ्या, की तुम्ही आज एक जमीन घेतली ₹10,00,000 ला. किती रुपयाला जमीन घेतली? 10,00,000 ला आणि 5 वर्षांची जमीनचा रेट तुम्ही बघितलं साहजिक आहे तिचा रेट 12-15 लाख रुपये होणार आहे. 15 लाख होईल 10चा. मग काय केलं तुम्ही जमीन काय घेतली? चला आपण जमीन घेऊन ठेवू, इन्व्हेस्टमेंट करून ठेवू. 5 वर्षांनी काय होणार आहे? त्या जमिनीचं व्हॅल्युएशन वाढणार आहे. तसंच मुलांना इथं झालंय बघा, की ते काय करतात? नफा कमवण्याचे भविष्यकाळात नफा. आता भविष्य 5 वर्षांनी त्या जमिनीवर नफा मिळाला की नाही तुम्हाला? सेम. नफा मिळवण्याच्या उद्देशाने काय केलं जातं? याच्यामध्ये गुंतवणूक केली जाते आणि खेळत्या भांडवलामध्ये बघा त्वरित परतावा मिळवण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार यात पैसे गुंतवितात. त्वरित परतावा मिळवण्याच्या उद्देशाने. जसं मी तुम्हाला आता कच्च्या मालाचं उदाहरण सांगितलं बघा. तुम्ही आज कच्चा माल घेता, तुमचा बिझनेस आहे. तुमची मॅन्युफॅक्चरिंग सेंटर आहे, प्रोडक्शन म्हणजे उत्पादन संस्था आहे. उत्पादन संस्थेत तुम्हाला माहिती आहे कच्चा माल लागतो. तुम्ही कच्चा माल घेतला आणि कच्चा माल घेतल्यावर तुम्ही काय करता, की 8-10 दिवसात त्याच्यावर प्रक्रिया करायला सुरू करणार. म्हणजे कच्च्या मालात जे गुंतवलेलं भांडवल ते तुमचं 6 महिन्यामध्ये वसूल होणार आहे. कारण की तुम्ही त्याच्यावर वस्तू तयार करणार, वस्तू तयार केल्यानंतर ते बाजारपेठेमध्ये विकणार म्हणजे काय होणार? तो कच्चा माल आहे त्याचं पक्क्या मालात रूपांतर होऊन त्याच्यातून लगेच परतावा भेटणार ना. तुम्ही वस्तू विकली तर पैसे भेटणार तुम्हाला. म्हणजे काय? कमीत कमी कालावधीत त्याच्यातून परतावा आपल्याला मिळतो. त्यासाठी ते ध्येय खेळते भांडवलामध्ये गुंतवणूक करण्याचं असतं. आणि 5 नंबर आहे जोखीम. स्थिर भांडवलाची गुंतवणूक जोखमीची असते. आता मुलांनो होतं काय स्थिर भांडवलामध्ये बऱ्याच वेळा बघा आता मशिनरी. मशिनरी तुम्ही घेतली 20 लाख रुपयाची. 20 लाखाची मशिनरी घेतली आणि झालं असं, की 2-3 वर्षांनी ती मशिनरीचं काहीतरी बेअरिंग वगैरे गेल्या किंवा मशिनरीचं मार्केटच कमी झालं. साहजिक आहे त्या मशिनरीची किंमत कमी होणार किंवा मशिनरी तुम्हाला माहिती आहे डेप्रिशिएशन येतं बघा. घसारा निघत असतो वर्षाला. ज्या काही स्थिर मालमत्ता असतात, स्थिर मालमत्तेवर तुम्हाला माहिती आहे घसारा निघतो. मग मुलांनो तुम्हाला आता माहिती आहे 20 लाखाची ॲसेट आहे. ती फर्निचर आपण 20 लाख किंवा ती मशिनरी 20 लाखाची घेतली. 2 वर्षांनी त्याची डिमांड कमी झाली. कंपनी ते प्रॉडक्ट बंद केलं. आता तुम्हाला माहिती आहे एखादं प्रॉडक्ट जर कंपनीने बंद केलं, तर ऑटोमॅटिक त्या प्रॉडक्टचं व्हॅल्युएशन कमी होतं. त्याची किंमत कमी होते. मग 20 लाखाची व्हॅल्यू 17 लाख झाली म्हणजे जोखीम झाली का नाही? जोखीम म्हणजे काय? कुठेतरी लॉस होणं, नुकसान होणं. त्याला आपण जोखीम म्हणतो. पण स्थिर मुलांना जोखीम जास्त असते. आणि पुढे बघा खेळत्या भांडवलाची गुंतवणूक कमी जोखमीची असते. का कमी जोखमीची असते? की खेळत्या भांडवलात तुम्ही जर गुंतवणूक केली तुम्हाला माहिती आहे ना, 1 वर्षाच्या कालावधीच्या आत मला काय भेटणार आहे? रिटर्न्स, परतावा भेटणार आहे. कारण मी समजा उदाहरण घ्या, आज मी कच्चा माल पर्चेस केला. 8 दिवसांनी माझी ऑर्डर आली. 2-3 त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मी ते मशीनमध्ये लगेच ते प्रिपेअर करायला चालू केलं, तयार करायला चालू केलं पक्क्या मालात रूपांतर. 1 महिन्याच्या आतमध्ये माझा कच्चा माल सगळा संपून त्याचं पक्क्यात रूपांतर झालं. दुसऱ्या महिन्याला मी तो पक्का माल तयार केलेल्या वस्तू मार्केटमध्ये पाठवल्या. मार्केटमध्ये पाठवल्यानंतर ते मार्केटमध्ये त्याची विक्री झाली. विक्री झाल्यानंतर मला पैसे मिळाले. 2 ते 3 महिन्यामध्ये साधारणतः 3, 4, 6 महिन्यापर्यंत वेळ घ्या.
तुम्हाला रिटर्न्स भेटणार आहे. म्हणून इथे जोखीम नसते. कारण की इथे गुंतवणूक पण कमी असते आणि जी गुंतवणूक असते ती कमी जोखमीची असते. कारण की आपल्याला माहिती आहे आपण वर्किंग दैनंदिन जीवनामध्ये कशामध्ये गुंतवणूक करतो? व्यवसायाच्या ध्येय धोरणासाठी गुंतवणूक करतो आणि त्याच्यातून काय होतं, की आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये परतावा मिळतो. म्हणून हे गुंतवणूकदारांचं ध्येय आहे. ही जोखीम आहे. आता मुलांनो, आता आपण उत्तरामध्ये 5 पॉइंट घेतलेले. तुम्हाला नियमाप्रमाणे 4च पॉइंट द्यायचे असतात. बोर्डाच्या नियमाप्रमाणे फरक स्पष्ट करायमध्ये 4 पॉइंट पाहिजे. पण आपण 5 का घेतले तेही सांगतो, की जर एखादा पॉइंट चुकला किंवा एखाद्या पॉइंटचा मुद्दा चुकला, तरी 5 पैकी 1 पॉइंट चुकला म्हणजे बरोबर किती येणार? 4. म्हणजे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स त्या प्रश्नामध्ये मिळू शकतात. म्हणून 5 पॉइंट द्यायचे. एखादा चुकलं तर अडचण नाही, चुकलं चांगलीच गोष्ट आहे. 5 ही बरोबर असेल तर उत्तमच. पण जरी एखादा मुद्दा चुकू शकतो गडबडीमध्ये, तरी तुमचे 4 मुद्दे बरोबर येऊन तुम्हाला 4 मार्क्स त्याच्यामध्ये मिळतील. आता मुलांनो, जे महत्त्वाचे फरक आहे, ते तुम्हाला लिहिलेले आहे. हेच फरक तुमच्या उद्याच्या पेपरमध्ये 1001% असणार. बघा 2 नंबर आहे मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. 3 नंबर आहे हक्क भाग आणि बोनस भाग. 4 नंबर आहे प्राथमिक भाग विक्री आणि पुढील भाग विक्री. 5 नंबर आहे डिमटेरियलायझेशन आणि रिमटेरियलायझेशन. 6 नंबर आहे लाभांश आणि व्याज. 6 नंबर काय आहे? लाभांश आणि व्याज. 7 नंबर आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजार. 7 नंबर आहे नाणे बाजार आणि भांडवल बाजार. 8 नंबर आहे अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश. 8 नंबर आहे अंतिम लाभांश आणि अंतरिम लाभांश. 9 नंबर आहे अडत्या आणि दलाल. 9 नंबरचा फरक आहे अडत्या आणि दलाल आणि 10 नंबरचा फरक आहे समहक्क भाग आणि अग्र हक्क भाग. मुलांनो, या 10 फरकापैकी 4 फरक 1001% तुमच्या उद्याच्या पेपरमध्ये असतील आणि 12 पैकी 12 मार्क्स तुम्हाला नक्कीच मिळतील. कारण की अशा उत्तराप्रमाणे तुम्हाला डेमो उत्तराप्रमाणे तुम्ही जर उत्तर दिलं तर नक्कीच तुमचा एसपीचा स्कोर 95 प्लस असेल. म्हणजे 75 प्लस तुम्हाला पेपरमध्ये मार्क्स मिळतील. आणि तुम्हाला माहिती आहे ओसीएमचा अनुभव तुम्हाला आलेला आहे की किती आपण दिलेले प्रश्न आपल्या पेपरमध्ये आलेले होते. सगळेच प्रश्न आलेले होते. तसंच एसपी सुद्धा होणार आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून सर्व व्हिडिओ बघा. पुढे बघा प्रश्न 5वा. आता पुढचा प्रश्न 5वा आहे थोडक्यात उत्तरे लिहा. 5वा प्रश्न काय आहे? थोडक्यात उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये बघा एक डेमो प्रश्न घेतलेला आहे. बंद पत्राची वैशिष्ट्ये नमूद करा. बंद पत्राची वैशिष्ट्ये नमूद करा म्हणजे स्पष्ट करा. नमूद करा म्हणजे काय? स्पष्ट करा. त्यामध्ये बघा उत्तर दिलेले. आता उत्तर कसं लिहायचं ते तुम्हाला त्याचा एक डेमो दिलेला आहे. थोडक्यात उत्तर लिहायचं उत्तर कसं पाहिजे? बघा त्यात पहिला पॉइंट आहे वित्त व्यवस्थेचे स्वरूप. आता मी खूप शॉर्टमध्ये उत्तर लिहिले पण साधारणतः तुमचं उत्तर तुमच्या पेपरमध्ये एक 20 ते 25 ओळी असलं पाहिजे. हे उत्तर जर तुम्ही पेपरमध्ये लिहायचं ठरवलं तर 17-18 ओळी ते 20 ओळी होणारच आहे. थोडंफार पॉइंट्स मागे-पुढे होतो किंवा एक्सप्लेनेशन मागे-पुढे होतं. पण कमीत कमी 5 ओळी तुमचं पॉइंटचं एक्सप्लेनेशन असलं पाहिजे. 4.5 ओळी म्हणजे 4 ते 4.5 ओळी. म्हणजे पॉइंट धरून 5 ओळी तुमच्या होणार आहे. पॉइंट धरून 5 ओळी तुमचं एका पॉइंटचं विश्लेषण असलं पाहिजे बोर्डच्या नियमानुसार. तर बघा वित्त व्यवस्थेत स्वरूपमध्ये ही दीर्घकालीन निधी पुरवते. ही दीर्घकालीन निधी पुरवते. बंद पत्रे 5 वर्षाकरिता, 10 वर्षाकरिता किंवा 25 वर्षाकरिता सुद्धा दिली जातात. बंद पत्रे 5 वर्षाकरिता, 10 वर्षाकरिता किंवा 25 वर्षाकरिता सुद्धा दिली जातात. पुढे 2 नंबर बघा बंद पत्रधारकाचे व्यावसायिक स्थान. जो बंद पत्रधारक आहे त्याचं व्यवसायात काय स्थान आहे? बिझनेस कंपनीमध्ये काय स्थान आहे? तर बघा बंद पत्रधारक हे कंपनीचे धनको आहेत. ते कोण आहे कंपनीचे? धनको. कंपनीचे धनको असल्याने व मालक नसल्यामुळे. बघा समजून कंपनीचे धनको आहे पण ते मालक नाहीये. मालक नसल्यामुळे कंपनीच्या सर्वसाधारण सभेत ते सहभागी होऊ शकत नाही. त्यांना मतदानाचा हक्क नसल्यामुळे ते कंपनीच्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाही. जर तुम्हाला कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला मतदानाचा हक्क असला पाहिजे आणि तुमच्याकडे मालकी हक्क असला पाहिजे. तुम्हाला मालकी हक्क नसल्यामुळे मतदानाचा हक्क नाही. मतदानाचा हक्क नसल्यामुळे तुम्हाला व्यवस्थापनामध्ये सहभागी होता येत नाही. हे ऑल्वेज लक्षात ठेवा. बंद पत्रधारक हा कंपनी धनको असतो. कंपनीला कर्ज उभारणी करण्यासाठी बंद पत्रधारकांच्या मार्फत कंपनी कर्ज उभारते. पण ते कंपनीचे मालक नसतात. ते फक्त कंपनीचे कोण असतात? धनको असतात. कोण असतात? धनको. त्याच्यानंतर पुढे बघा 3 नंबर बंद पत्रावरील परतावा. आता परतावा म्हणजे रिटर्न्स आपण ज्याला म्हणतो. बंद पत्रावरील परतावामध्ये बघा बंद पत्रधारकांना निश्चित दराने व्याज दिले जाते. हे व्याज निश्चित अंतराने रेग्युलर इंटरव्हल किंवा मुदतीच्या काळ संपल्यानंतर दिले जाते. मुलांनो, निश्चित दराने व्याज दिले जाते, पण ज्यावेळेस बंधपत्र धारकामार्फत आपण कर्ज उभारणी करतो, त्यावेळेस आपण जे म्हणतो जसं आपल्या बघा करार होतो, त्यावेळेस एक बॉन्ड असतो, की त्याच्यामध्ये ज्यावेळेस बंधपत्र धारकांना आपण त्या कर्जाच्या बदल्यामध्ये अगेन्स्ट व्याज देणार आहे, ते व्याज एक निश्चित दराने, निश्चित वेळेनंतर, निश्चित मुदतीमध्ये दिले जाते. समजा उदाहरण घ्या, की तुम्ही 1 जानेवारीला बंधपत्र धारकामार्फत कर्ज उभारणी केली. तुम्ही समजा 4 महिन्यांनी, एक्झॅक्ट 4 महिन्यांनी फिक्स तारखेला त्याचं व्याज तुम्हाला मिळेल. मग 4 महिने तुम्ही जर काउंट करा. 1 जानेवारीपासून 4 महिने तुम्ही काउंट केले तर साधारणतः 1
मे होतं. तर 1 मेला त्यांना ते व्याज म्हणजे असं निश्चित एक मुदत असते. त्या मुदतीमध्ये व्याज दिलं जातं. आणि 4 नंबर आहे परतफेड. तर परतफेडमध्ये बघा बंद पत्राची विशिष्ट मुदतीची वेळ असते. आता तुम्हाला माहिती आहे विशिष्ट मुदत असते परतफेडीची, की जे तुम्ही कर्ज घेतलेलं आहे ते किती मुदतीमध्ये तुम्ही फेडणार. जसं 1 वर्ष, 2 वर्ष. आता बघा आपण बँकेतून कर्ज घेतो. बँक आपल्याला सांगते 5 वर्षाची फेड आहे, 3 वर्षाची फेड आहे. तसंच बंधपत्रधारकाची पण एक परतफेड असते. किती दिवसात ते परतफेड केलं पाहिजे बघा. बंधपत्राची विशिष्ट मुदतीची वेळ असते. त्या तारखेला मुख्य रक्कम म्हणजे प्रिन्सिपल अमाउंट जी बेसिक रक्कम आहे. ज्या रकमेचं कर्ज आपण घेतलेलं आहे, ती रक्कम परतफेड केली जाते. म्हणजे एक विशिष्ट मुदतीनंतर जेवढी रक्कम आपण कर्जरूपी उभारली होती बंधपत्रधारकामार्फत, तेवढी रक्कम काय केली जाते? परत केली जाते. मुलांनो, ही 4 वैशिष्ट्ये आपण समजून घेतली. आता मुलांनो, आता विषय असा आहे, की पुस्तकामध्येच या प्रश्नाला 4 वैशिष्ट्ये आहेत. पण मुलांनो, आपल्या पेपरमध्ये काही प्रश्नांना 6, 7 अशी वैशिष्ट्ये आहेत. आपण पुढचे जे काही प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये 5 पॉइंट लिहिणं अपेक्षित आहे. जर पुस्तकात नसेल तर मनाने नाही लिहायचे. पण जर पुस्तकात काही ठिकाणी 6, 7, 8 असे पॉइंट वापरलेले. आपण 5 का लिहायचे? तुम्हाला त्याचं मी रिझन सांगितलं, की 1 पॉइंट चुकला तर तुमचे 4 बरोबर येऊन आउट ऑफ मार्क्स तुम्हाला एसटी मध्ये मिळू शकतात. तर बघा पुढचे काही आय-एम-पी प्रश्न उद्याच्या पेपरमध्ये फिक्स असणार आहे बघा. 2 नंबर आहे भाग प्रमाणपत्रातील तपशील स्पष्ट करा. 2 नंबर आहे भाग प्रमाणपत्रातील तपशील स्पष्ट करा. 3 नंबर आहे हक्क भाग विक्रीच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. 3 नंबर आहे हक्क भाग विक्रीच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा. 4 नंबर आहे प्रतिभूती जतन करण्याच्या भौतिक पद्धतीचे तोटे स्पष्ट करा. 4 नंबर आहे प्रतिभूती जतन करण्याच्या भौतिक पद्धतीचे तोटे स्पष्ट करा. 5 नंबर आहे गुंतवणूकदारास भागपेढी पद्धतीचे कोणतेही 4 फायदे स्पष्ट करा. 5 नंबर आहे गुंतवणूकदारास भागपेढी पद्धतीचे कोणतेही 4 फायदे स्पष्ट करा. 6 नंबर आहे लाभांशाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 6 नंबर आहे लाभांशाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 7 नंबर आहे नाणे बाजारातील 4 साधने स्पष्ट करा. 7 नंबर आहे नाणे बाजारातील 4 साधने स्पष्ट करा. 8 नंबर आहे सेबीची कार्य स्पष्ट करा. 8 नंबर आहे सेबीची कार्य स्पष्ट करा. 9 नंबर आहे कर्मचारी भाग विकल्प योजना थोडक्यात स्पष्ट करा. कर्मचारी भाग विकल्प योजना मुलांना आपण संकल्पनामध्ये पण घेतलेली आहे आणि ऑब्जेक्टिव्ह मध्ये पार्ट 1 मध्ये बऱ्याच वेळा कर्मचारी भाग विकल्प योजनेचे आपण ऑब्जेक्टिव्ह घेतलेले म्हणजे तुम्हाला क्लिअर झालेली कन्सेप्ट. आणि 10 नंबर आहे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. 10 नंबर काय आहे? स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. त्या 10 प्रश्नांपैकी मुलांनो 3 प्रश्न तुमच्या उद्याच्या पेपरमध्ये असतील आणि तुम्हाला 2 लिहायचे आहे आणि 8 पैकी 8 मार्क्स डन फिक्स तुम्हाला घ्यायचे आहे. त्याच्यानंतर पुढे मुलांनो प्रश्न 6वा. आता प्रश्न 6वा बघा काय आहे? खालील विधाने सहकारण स्पष्ट करा. म्हणजे काही तुम्हाला विधान दिलं त्याचं तुम्हाला सहकारण. काय कारण आहे त्या विधानाचं? ते विधान म्हणजे त्या विधानाशी संबंधित तुम्हाला कारणं लिहायची आहे बघा. त्याच्यामध्ये पहिलं बघा, एक डेमो दिलेला आहे उत्तराचा. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर विविध घटक परिणाम करतात. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर विविध घटक परिणाम करतात. करतात का? हो, करतात. मग ते घटक कोणते ते तुम्हाला लिहायचे कारण. बघा आता मुलांनो असं आहे, की सहकारांमध्ये तुम्हाला जे उत्तर आपण लिहितो त्याच्यामध्ये हिडन पॉइंट मॅक्सिमम टाईम येत नाही. पण काही प्रश्नामध्ये हिडन पॉइंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता डेमोमध्ये हिडन पॉइंटचा प्रश्न आला ॲक्चुअली. पण मॅक्सिमम टाईम तुम्ही ज्यावेळेस पेपर लिहिणार आहात त्याच्या प्रश्नामध्ये हिडन पॉइंट येत नाही. फक्त नंबर टाकायचा आणि एक्सप्लेनेशन करायला सुरुवात करायची थिअरी सारखं. पण आता ह्या प्रश्नाला तसं उत्तर होतं म्हणून आपण त्यापर्यंत तुम्हाला मी दाखवलंय. पण मॅक्सिमम टाईम 95% जे सकारण स्पष्ट करायचे प्रश्न आहेत, जस्टिफायचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये हिडन पॉइंट येत नाही. ओन्ली 4 to 5% क्वेश्चन असे आहे, की ज्यामध्ये हिडन पॉइंट आहे. अदरवाईज प्रश्नाला हिडन पॉइंट येत नाही. पण आता हा प्रश्न हिडन पॉइंटचा म्हणून तुम्हाला समजून सांगतो बघा. पहिलं व्यवसायाचे स्वरूप. त्याच्यामध्ये बघा उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना जमीन, इमारत, यंत्रसामग्रीसाठी जास्त स्थिर भांडवल लागतं. साहजिक आहे. स्थिर भांडवलाचे आवश्यक विविध घटक परिणाम करतात. ते घटक कोणते? पहिला घटक होता व्यवसाय स्वरूप. साहजिक व्यवसाय स्वरूप जर आपण वाढवलं, व्यवसाय एक्सपांड केला, समजा आपला व्यवसाय आहे. म्हणजे एक मजली इमारत आहे व्यवसायाची. आपण दुमजली केली, 2 मजली करायचं ठरवलं. साहजिक इमारत खर्चच आहे आपला. मग त्याला भांडवल लागेल ना, स्थिर भांडवल. इमारतीमध्ये आपण स्थिर भांडवल गुंतवतो मुलांनो. मग बघा यंत्रसामग्री जास्त स्थिर भांडवल लागते. या उलट व्यापारी व्यवसायाला कमी स्थिर भांडवलाची गरज असते. कारण त्याचा भर मालाची खरेदी विक्री करण्यावर असतो. त्याचा भर त्या व्यापाराचा भर कशावर असतो? मालाची खरेदी विक्री करण्यावर असतो. 2 नंबर बघा, व्यवसायाचे आकारमान. जे तुम्हाला मी आता म्हणलं, की तुमची इमारत 1 मजली असेल, ती दुमजली केली किंवा तुम्ही तीच खाली तुमची 1 मजली इमारत लावून एक्सपांड केली. शेजारी अजून एखादा प्लॉट आहे, तो ॲडजस्ट करून घेतला, वाढवलं, एक्सपांड केलं, आकारमान वाढवलं. तर बघा, मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना, तर मोठ्या प्रमाणात उत्पादन करता एक्सपांडच करत असतात कंटिन्यू बिझनेस आणि त्यांना जागेचा अभाव असतो, पण ते काय करतात, एखादा प्लॉट बघतात शेजारी इकडे-तिकडे बघून तो एक्सपांड करतात.
बघा मोठ्या प्रमाणात उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना यंत्रसामग्री व पायाभूत सुविधेसाठी जास्त भांडवल लागते. साहजिक आहे. ज्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर व्यवसाय निर्मिती करतात त्यांना यंत्रसामग्री पण मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. मग त्यांना यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणावर लागणार म्हणजे त्यांना मशिनरी मोठ्या प्रमाणावर लागतील. मशिनरी मोठ्या प्रमाणावर लागतील म्हणजे त्यांना स्थिर भांडवलाची तिथे आवश्यकता भासणार आहे. म्हणून हा घटक त्याच्यावर खूप परिणाम करतो. त्या भांडवलाची आवश्यकता तिथे लागणारच आहे. आणि त्याच्यानंतर पुढे बघा 3 नंबर आहे तंत्रज्ञानाचा वापर. आता तुम्हाला माहिती आहे सध्याचं युग आहे स्पर्धेचं युग आहे. याच्यामध्ये सध्या एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे सगळं तंत्रज्ञान कळतं. आपल्याला करायची पण गरज आहे. कमांड द्यायची, लगेच आपलं काम होतं बघा. तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये बघा, भांडवली प्रधान तंत्रज्ञान वापरणाऱ्या उद्योगांना यंत्रावर जास्त अवलंबून राहावे लागते. त्यामुळे त्यांना अधिक स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. आता मुलांना तुम्हाला मी म्हणलं, की आता पहिले काय व्हायचं पूर्वी आपण एक व्यक्ती म्हणून एम्प्लॉयी म्हणून काम करायचो. मग आपल्या हाताला काम मिळायचं. आपण स्वतः आता सगळं मशिनरीमध्ये होतं. आता जर एखादा बॉक्स जरी पॅक करायचा नसेल त्याला टेप लावायचा सुद्धा मशीनच टेप लावून घेतं. आपल्याला टेप पण लावायची गरज नाही. बॉक्समध्ये वस्तू पण मशीनच ते ठेवतं डायरेक्ट. हां, मशीन ते रोबोट सारखं. त्या रोबोट सारखं फीचर असतं ते लगेच ती वस्तू घेतली की त्या बॉक्समध्ये पेस्ट करून तो बॉक्स पण ते कंटेनरपर्यंत मशीनच घेऊन जातं. म्हणजे काही व्यवसाय संस्थांमध्ये मशिनरी किंवा उद्योग यंत्रणा जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्यात जर उद्योग करण्यासाठी जर यंत्रणेचा वापर जास्त असेल, तंत्रज्ञानाचा वापर जास्त असेल, साहजिक तुम्हाला माहीत आहे. त्याला काय लागणार आहे? स्थिर भांडवल अधिक लागणार आहे. आणि 4 नंबर आहे व्यवसायाची वाढ आणि विस्तार. जसं तुम्हाला मी म्हणलं आता आकारमान म्हणजे वाढच होती ना, विस्तार होतो. आपण काय करतो? आपल्या शाखा कुठेतरी निर्मिती करतो. सब ऑफिस आपले तयार करतो, विस्तार करतो. तर बघा, ज्या व्यवसायांना भविष्यात विस्तार करायचा आहे. आता प्रत्येक व्यवसायात ध्येय विस्तार करणे असू शकतो. कारण की प्रत्येक व्यावसायिकाचा मोटिव्ह हा प्रॉफिट मिळवणे, नफा मिळवणे हा असतो. तर बघा, विस्तार करायचा आहे किंवा नवीन शाखा उघडायच्या आहेत, त्यांना मालमत्ता खरेदी करण्यासाठी जास्त स्थिर भांडवल लागते. आता उदाहरण घ्या, तुम्ही इथे तुमच्या एखाद्या गावामध्ये, पुण्यामध्ये तुमचा व्यवसाय आणि तुम्ही म्हणलं मला मुंबईमध्ये पण सुरू करायचं. तर मुंबईमध्ये पण तुम्हाला यंत्र, मशिनरी सगळ्या गोष्टी लागणार आहे. जमीन. मग ह्यासाठी तुम्हाला स्थिर भांडवल लागेल ना. स्थिर भांडवलाची गरज त्या मुंबईमध्ये पडणार आहे. म्हणजे काय होणार आहे? विस्तार करायचा म्हणलं तर तो अटॅक करणार आहे तुमच्या स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर. म्हणून तुम्ही विस्तार करता म्हणजे तुम्हाला तिथे तेवढ्या मशिनरी लागतील आणि तो घटक तुमच्या आवश्यकतेवर परिणाम करतोय. आता मुलांनो, हा एक डेमो आपण समजून घेतला. आता पुढे काही महत्त्वाचे प्रश्न, जे तुमच्या उद्याच्या पेपरमध्ये गॅरंटेड असणार आहे बघा. पहिलं 2 नंबर बघा. समहक्क भागधारक हे कंपनीचे खरे मालक व नियंत्रक असतात. 3 नंबर आहे बंद पत्रधारक कंपनीचा धनको आहे. 4 नंबर आहे कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी नक्कल प्रत देऊ शकते. 5 नंबर संचालक मंडळ भागांच्या हस्तांतरणास नकार देऊ शकते. 6 नंबर सर्व कंपन्या आम जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत नाही. त्यानंतर 7 नंबर कंपनीला ठेवी स्वीकारण्याबाबत मर्यादा आहे. 8 नंबर कंपनीला न दिलेला लाभांश वापरता येत नाही. 9 नंबर भांडवल बाजार व्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे. आणि 10 नंबर भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ म्हणजेच आपण ज्याला शॉर्टली सेबी म्हणतो. सेबी भारतातील प्रतिभूतीच्या व्यवहाराचे नियमन करते. मग कारण सांगा का नियमन करते? हे 10 पैकी मुलांनो तुमच्या उद्याच्या पेपरमध्ये 4 सहकरण असतील. तुम्हाला किती लिहायचे? फक्त आणि फक्त 2 सहकरण लिहायचे आणि 8 पैकी 8 मार्क्स मिळवायचे. किती मार्क्स मिळवायचे? 8 पैकी 8. आता मुलांनो पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो सगळ्यांच्या आवडीचा, पत्रलेखन. मग बघा प्रश्न 7वा आहे, खालील प्रश्न सोडवा, ज्याला आपण म्हणतो पत्रलेखन. मी तुम्हाला एक पत्र बघा डेमो दाखवलेला आहे. तुम्हाला मी ते सगळं समजून सांगणार. तुमचं पत्रलेखनच्या आत्ताच तुम्ही 10 पैकी 10 फिक्स करून टाका मुलांनो. तर बघा, एक पत्राचा डेमो तुम्हाला दिलेला आहे बघा. भाग प्रमाणपत्र वाटपास तयार केल्याचे कळविणारे पत्र भागधारक असल्या. आता विचार करायचा म्हणून तुम्ही कंपनी आहात. तुम्ही कोण आहात? कंपनी सचिव आहात आणि तुम्ही भागधारकास पत्र लिहिताय. असा विचार करा तुम्ही. विषयानुसार तुम्हाला विचार करावा लागतो. या पत्रात तुम्ही असा विचार करा की तुम्ही कंपनी सचिव आहात आणि तुम्हाला भागधारकाला पत्र लिहायचे. कशाबद्दल? ते भाग वाटपाबद्दल. मग आता ते पत्र लिहिताना तुमच्याकडे काही संदर्भ आले असतील, ते पुढे तुम्हाला मी सांगतो बघा. आता पहिले तुमची कंपनीचं नाव तुम्हाला वरती तुमचं मेन्शन पाहिजे मधोमध. बघा मी लिहिलेलं आहे बघा. के मोटर्स लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय बेलापूर रोड, श्रीरामपूर हा ॲड्रेस आहे. कंपनीचं नोंदणी कुठे झालेली आहे? बेलापूर रोड, श्रीरामपूर 413-709 हा पिनकोड नंबर आहे श्रीरामपूरचा. त्याच्या खाली CIN नंबर असतो. मुलांना तुम्हाला तो कंपनी दिलेला अधिकृत नंबर असतो. तुम्ही ते कंपनीची जी नोंदणी केलेली असते, तुमचं नोंदणीकृत कंपनी असेल तर तुम्हाला हा CIN नंबर मिळत असतो. तो एक तुम्ही अंदाजे ह्या नंबरच्या आधारावर तुम्ही उद्या पेपरमध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर बघा, आता तुमच्या ह्या पेजच्या तुम्ही जर डाव्या साइडला बघितलं तर डाव्या साइडला बघा फोन नंबर असतो. फोन 020 735 334.
म्हणजे बघा 020700353334 हा फोन आहे तिथला, त्यांचा फोनचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्याच्या खाली बघा फॅक्स. आता फोन आणि फॅक्स सिमिलर असतात. 020500639095 म्हणजे 020 563 095 हा फॅक्स क्रमांक आहे. त्याच्या खाली येतो संदर्भ क्रमांक. आता मुलांना उदाहरण घ्या. संदर्भ क्रमांक काय असतं? आता तुम्ही काय केलंय? तुम्ही सचिव आहे ना, मग तुम्ही पत्र लिहिलंय. समजा उदाहरण घ्या, मी तुमचा भागधारक आहे समजा. तुम्ही मला पत्र लिहिताय भागधारक म्हणून. मग आता जर तुम्ही मला पत्र लिहिता, तुम्ही कशाच्या आधारावर तरी मला पत्र लिहित असाल ना. मग याच्या आधी तुम्ही मला पत्र लिहायच्या आधी मी तुम्हाला अर्ज केला होता, की मला तुमच्या कंपनीचे के मोटरचे भाग पाहिजे. आणि तुम्ही काय केलं? तुमची मीटिंग झाली. तुमच्या मीटिंगमध्ये तुम्ही माझ्यासाठी भाग मंजूर केले आणि मंजूर केल्यानंतर तुम्ही आता मला काय करताय? तुमचे भाग मंजूर झाले आहेत. ते तुम्ही भागाचं प्रमाणपत्र आणि त्याचे पैसे वगैरे जे असेल ते प्रोसिजर करा. यासाठी तुम्हाला वाटपाचं पत्र लिहित आहात. तर बघा पुढे आता तुम्ही उजव्या साइडला बघा वेबसाईट दिलेली तुमची के मोटरची वेबसाईट आहे बघा ती. तुमची वेबसाईट लिहायची माझी नाही. तुम्ही पत्र लिहिताय www.kkmotorslimited.com ईमेल दिलेला आहे बघा kkmotors26@gmail.com आणि दिनांक 17 फेब्रुवारी 2026. आता मुलांनो तुमचा पेपर कधी आहे? 17 फेब्रुवारीला आहे. तुम्ही उद्या पेपर लिहिणार आहात, तुम्ही पत्र उद्या लिहिणार आहात ना, मग त्यावेळेस तुम्ही पत्रामध्ये ती दिनांक टाकायची. तुम्ही ज्या दिवशी पत्र लिहिताय. म्हणून मी तुम्हाला रेडीमेड टाकून दिलेली आहे आता उद्याची तारीख 17 फेब्रुवारी उद्या आहे, आज नाही. मी तुम्हाला ती टाकून दिलेली आहे. तुम्ही उद्या तीच टाकायची 17 फेब्रुवारी. तुम्ही ज्या दिवशी तुम्ही 17 फेब्रुवारी उद्या पत्र पेपरमध्ये लिहिणार, मग तुमच्या पेपरमध्ये तारीख काय यायला पाहिजे? 17 फेब्रुवारी. पुढे बघा, आता कोण आहे भागधारक? मी ना भागधारक. आता माझं नाव बघा, श्री सूर्यवंशी. कोण आहे भागधारक कोण आहे? तुम्ही ज्याला पत्र लिहिता, तुम्ही समजा मला पत्र लिहिता, समजा माझं नाव श्री सूर्यवंशी आहे. श्री सूर्यवंशी, निवारा हाऊसिंग सोसायटी, कॅनॉल रोड, श्रीरामपूर. माझा ऍड्रेस काय आहे? निवारा हाऊसिंग सोसायटी, कॅनॉल रोड, श्रीरामपूर 413-709 आणि त्याच्या खाली दिले रजिस्टर पोस्टाने. तुम्ही जे पत्र मला पाठवलं आहे, जरी श्रीरामपूर टू श्रीरामपूर असेल तर तुम्ही त्याची प्रोसिजर पोस्टाने केलेली. कशी केलेली आहे? पोस्टाने. त्याच्यात खाली येतो विषय. काय विषय? भाग प्रमाणपत्राचे वाटप. साहजिक आहे, तुम्ही वाटपाचं पत्र लिहिताना वाटपाचा विषय भाग प्रमाणपत्राचे वाटप. आता त्याच्या खाली मोद आहे. मुलांनो म्हणजे खूप आपण जे म्हणतो ना, की फक्त तुम्हाला बेसिक क्लिअर असतं ना, तुम्ही पत्र लिहू शकता. कसं एक ड्राफ्ट पहिले क्लिअर करा. ड्राफ्टिंग वर इम्पॉर्टंट आहे. तुमचं लेटर जे आहे त्याचा इम्पॉर्टंट बेस ड्राफ्टिंग असतं. ड्राफ्टिंग तुमचं चांगलं असेल, ड्राफ्टिंग म्हणजे प्रॉपरली तुम्हाला कुठे घालायचं हे माहीत असेल, तर तुम्हाला पत्र लिहायला अडचण येत नाही. बघा माननीय महोदय, त्याच्यामध्ये बघा आपणास कळविण्यात येते, की आपणास म्हणजे तुम्ही कळवत आता मला बरं का, म्हणजे कोणा शिरीष सुरेशीच कळविण्यात येते, की आपणास कळविण्यात येते, की आपण केलेल्या भाग मागणी अर्ज विनंती अर्ज क्रमांक 50 नुसार. आता बघा मी तुम्हाला अर्ज केलता ना, त्या अर्जाचा क्रमांक किती होता? 50. मी तुम्हाला आधी अर्ज केलता, की मला तुमच्या कंपनीचे भाग द्या. विनंती अर्ज क्रमांक 50 नुसार आपणास समहक्क भागाचे वाटप करण्यात आलेले आहे. सदर भागाचे भाग प्रमाणपत्र आपणास भागाची वाटप केल्यापासून 15 दिवसात सभासद नोंदविलेल्या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे. मग भाग वाटपाच्या तारखेपासून पुढच्या 15 दिवसामध्ये ते पत्र जे आहे ते भाग वाटप पुढच्या 15 दिवसापर्यंत रजिस्टर पोस्टाने त्याची प्रोसिजर तुम्हाला पाठवली आहे. तेच बघितलं ना तुम्ही मला पाठवलंय बघा, मी श्री सूर्यवंशी आहे. तर पुढे बघा भाग प्रमाणपत्र वाटपाचा तपशील. आता तुम्ही भाग वाटप केले, मग त्याचा नंबर काय सगळा तपशील पण द्यावा लागतो. तपशील बघा, तर तपशील म्हणजे 4 भागामध्ये बघा 1, 2, 3, 4 कॉलम आहे. पुष्ट क्रमांक मीन्स आपल्या भाषेमध्ये आपण त्याला पेज नंबर म्हणतो, पान नंबर. बघा पान नंबर 1009 वर माझी एंट्री केली तुम्ही. त्याच्यामध्ये भाग प्रमाणपत्र क्रमांक किती आहे माझा? 1833. माझा भाग प्रमाणपत्र क्रमांक आहे 1833. 3 नंबर मध्ये 2 भाग आहे बघा, भागाचे अनुक्रमांक 201 पासून ते 300 पर्यंत. म्हणजे 201 भाग क्रमांक 201 ते भाग क्रमांक 300 असे 100 भाग मी घेतले. किती भाग ते मला अलॉट केले, वाटप करण्यास ठरवले? 100. मग बघा भागांची एकूण संख्या किती आहे? 100. मग ते 100 भाग कोणते होते? 201, 202, 203 नंबरवाले. भाग नंबर 201, भाग 2 नंबर 202, 203 असे 300 पर्यंत. हा जो 200-300 मध्ये 100चा लॉट आहे, हा तुम्ही मला वाटप केलाय. म्हणजे कोणाला? श्री सूर्यवंशीला. पुढे बघा, यापुढे आपणास प्रत्येक वेळी उत्तम सेवा पुरवल्या जातील. आता मी तुमचा कोण होणार आहे? साहजिक आहे, मी तुमचा सभासद मेंबर भागधारक होणार आहे. मग तुम्ही मला चांगली प्रॉम्प्ट सर्व्हिस देणार का? मी तुमचा कोण आहे? कंपनीचा आता ऑथोराइज भागधारक असणार आहे. म्हणून तुम्ही मला उत्तम सेवा देणार आहे. कशा? उत्तम. पुढे बघा कळावे आणि त्याच्या खाली तुम्ही उजव्या साईडला बघितलं, आपला विश्वासू के मोटर्स लिमिटेड करतात. के मोटर्स लिमिटेडने हे पत्र लिहिलं होतं. मग के मोटर्स लिमिटेड करता कुणी पत्र लिहिलं? तिथला सचिव आहे. मग त्या सचिवाचं नाव काय आहे? श्री महेंद्र जाधव. महेंद्र जाधव नावाचा सचिव. म्हणजे तुम्ही मला पत्र, तुमचं नाव काय झालं आता? महेंद्र जाधव. तुम्ही सचिव आहे.
कंपनीचे. तुम्ही पत्र लिहिलं श्री सूर्यवंशी म्हणजे मी श्री सूर्यवंशी आहे. अशा पद्धतीने मुलांना तुम्ही जर पत्र लिहिलं, खूप सिंपल आहे. सगळेच पत्र अशाच पद्धतीचं मेथड आहे. तर फार काही बदल नाहीये. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. बुक्समध्ये सगळे पत्र तुम्हाला दिलेले आहेत. अशा पद्धतीने पत्र लिहिलं तर 5 पैकी मार्क्स तुम्हाला पत्रामध्ये पडतील आणि मुलांनो तुम्हाला 10 मार्काला पत्र आहे. आता हे झालं एक पत्र. मग अजून आय-एम-पी पत्र ते पण तुम्हाला सांगतो बघा. त्याच्यामध्ये 2 नंबरचं पत्र आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धती ई द्वारे अंतरिम लाभांशाचे वाटप केल्याचे पत्र भागधारकास लिहा. 3 नंबरचं पत्र आहे कर्ज रोख्याचे वाटप केल्याबाबतचे पत्र लिहा. 4 नंबर आहे कर्ज रोखे धारकास व्याज आधी पत्राद्वारे व्याज दिल्याचे कळविणारे पत्र लिहा. 5 नंबर आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे कर्ज रोख्यावरील व्याज दिल्याबाबतचे पत्र कर्ज रोखे धारकास लिहा. त्यानंतर 6 नंबर आहे ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र लिहा. आणि 7 नंबर आहे ठेवीदारास व्याज आधी पत्राद्वारे ठेवीवरील व्याज दिल्याविषयीचे पत्र लिहा. आता मुलांनो ड्राफ्ट प्रत्येक पत्राचा सारखाच आहे. तुम्ही पहिले पत्राचा नमुना बघा. तुम्ही पत्राचा नमुना बघितल्यानंतर तुम्हाला कोणतंही पत्र बघू येऊ द्या. तुम्हाला पूर्णपणे कसं पत्र लिहावं हे 100% क्लिअर होऊन जाईल. तर अशा पद्धतीने मुलांना प्रश्न 7वा होता तो आपण समजून घेतला. आणि मुलांनो आता प्रश्न 8वा आहे शेवटचा. सविस्तर उत्तरे लिहा. तर सविस्तर उत्तर लिहायमध्ये उत्तर कसं असावं एक डेमो मी तुम्हाला दिलेला आहे. तर बघा त्याच्यामध्ये एक प्रश्न घेतलेला आहे कर्ज रोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा. मुलांनो ओसीएमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक प्रश्न घेतला तो आलेला होता. पण मुलांनो अजून जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला त्याचा सविस्तर उत्तराचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते तुम्ही तो बघू शकता. तर बघा उत्तर आता उत्तरामध्ये तुम्हाला फक्त काय सांगितलं प्रश्न कर्ज रोखे विक्रीची कार्यपद्धती स्पष्ट करा. पण मुलांनो सविस्तर उत्तरामध्ये उत्तराची सुरुवात नेहमी प्रस्तावनेने करायची. कशाने करायची? प्रस्तावना. जरी तुम्हाला सांगितलेलं नसेल तरी सुद्धा नेहमी तुमच्या उत्तर सुरुवाती प्रस्तावनेनेच झाली पाहिजे हे विसरायचं नाही. तर प्रस्तावनेमध्ये बघा दीर्घ मुदतीचे कर्जाऊ भांडवल जमा करण्यासाठी कंपन्या कर्ज रोख्यांची विक्री करून भांडवलाची उभारणी करतात. त्यासाठी कंपन्या संचालक मंडळाच्या सभेत कर्ज रोखे विक्रीचा ठराव मंजूर करून विशेष सर्वसाधारण सभा भरवली जाते. दीर्घ मुदतीच्या परतफेडीसाठी कंपनी कर्ज रोख्याची विक्री करण्यास प्राधान्य देते. आता मुलांनो कंपनीसाठी कर्ज रोखे कोण असतात? कंपनीचे धनको असतात. आता कंपनीला ज्यावेळी कर्ज रोख्यांची विक्री करायची आहे तर कर्ज रोख्यांची विक्री करून तुम्हाला माहिती कंपनी भांडवल उभारणी करते. पण त्यासाठी जी व्यवस्थापन समितीची मीटिंग होते त्या मीटिंगमध्ये त्या सभेमध्ये त्याच्यावर चर्चा होते. चर्चा झाल्यानंतर तो एक ठराव पारित होतो. त्या ठरावास मान्यता मिळते. त्या ठरावास मंजुरी मिळाल्यानंतर मग पुढे तिची विक्री केली जाते. सगळ्यात बेसिक ती विक्री करण्याची त्याला मंजुरी मिळवावी लागते. म्हणजे कुठे मिळवावी लागते? तर ती संचालक मंडळाच्या सभेत हे प्रस्तावनेमध्ये यायला पाहिजे. त्याच्यानंतर व्याख्या बघा कर्ज रोखे म्हणजे कर्ज घेतल्याचा पुरावा होय. आपण कर्ज घेतल्याचा एक अधिकृत पुरावा असतो. कर्ज रोखे म्हणजे कंपनीच्या मुद्रेखाली दिलेला दस्तऐवज. दस्तऐवज म्हणजे कागद. दस्तऐवज असून तो कर्ज रोखे प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिला जातो. आपण जे काही कर्ज घेतलंय त्या कर्ज घेतल्याची कबुली आपण त्या जे काही कर्ज रोखे प्रमाणपत्र आहे त्या मार्फत देऊ शकतो. कारण की आपण कर्ज घेतल्याची कबुली देणार आणि आपण कर्ज घेतला तो एक पुरावा असतो कर्ज रोखे. ही झाली व्याख्या. आता पुढे येतं कर्ज रोखे विक्रीची कार्यपद्धती. आता मुलांना मी तुम्हाला पॉइंट शॉर्ट मध्ये दिलेले आहेत. तुम्हाला थोडंसं तुमच्या पेपरमध्ये ब्रॉड होणार आहे. तुम्हाला साधारणतः 2.5 ते 3 पेजेस तुम्हाला याचं उत्तर अपेक्षित आहे तुमच्या उद्याच्या पेपरमध्ये. तर बघा पहिला पॉइंट संचालक मंडळाची सभा. पहिला पॉइंट काय? संचालक मंडळ. तुम्हाला माहिती आहे कार्यपद्धती करताना पहिले संचालक मंडळ सभा तर घ्यावा लागेल ना. त्याच्यात निर्णय घ्यावा लागेल कशी करायची. सुरुवात काय आहे? सगळ्यात पहिली सभा म्हणजे त्याला आपण मीटिंग म्हणतो. तर बघा संचालक मंडळाच्या सभेत कर्ज रोखे विक्रीचा निर्णय रक्कम आणि व्याजदर निश्चित केला जातो. मग कर्ज रोखे किती रुपयाला त्याची विक्रीची किंमत किती असेल ती किंमत वगैरे त्याचा व्याजदर कसा असावा ते सगळं निश्चिती संचालक मंडळाच्या सभेमध्ये केली जाते. 2 नंबर बघा कर्ज रोखे विश्वस्त नियुक्ती. हा तुम्हाला मुलांना माहिती आहे कर्ज रोखे विश्वस्त कोण असतात? कर्ज रोखे विश्वस्त हे कर्ज रोख्यांचं रक्षण करत असतात. काय करत असतात? त्यांचं रक्षण करण्यासाठी कर्ज रोखे विश्वस्तांची नेमणूक केली जाते. त्याच्यामध्ये बघा जर 500 पेक्षा जास्त व्यक्तींना सुरक्षित कर्ज रोखे विकायचे असतील. आता त्याला कमीत कमी मर्यादा 500 असेल तर 500 पेक्षा जास्त कर्ज रोखे असेल तर अशा वेळेला तुम्हाला जे काही विश्वस्त आहे ते कर्ज रोखे विश्वस्तांची नियुक्ती करावी लागते. बघा 500 पेक्षा जास्त सुरक्षित कर्ज रोखे विकायचे असतील तर कंपनीला कर्ज रोखे विश्वस्त नेमावे लागतात. हे विश्वस्त कर्ज रोखे धारकांच्या हिताचे रक्षण करतात. म्हणजे ज्या विश्वस्तांची नेमणूक केली तर कर्ज रोखे धारक फ्री मला काही टेन्शन नाही माझे पैसे सेफ आहे. मग म्हणजे कर्ज रोखे सेफ राहण्यासाठी कर्ज रोखे विश्वस्तांची नियुक्ती केली जाते. पुढे 3 नंबर बघा विश्वस्त करार. आता विश्वस्त करार असतो बघा त्याच्यामध्ये बघा
विश्वस्त नेमल्यानंतर त्यांच्यासोबत विश्वस्त करार केला जातो, ज्यामध्ये कर्जरोखेधारकांचे अधिकार आणि कंपनीची जबाबदारी असते. आता मुलांनो, उदाहरण घ्या की तुम्हाला विश्वस्त पदावर घेतलंय. मग तुमचा करार होणार कंपनीशी. करार झाल्यानंतर तुम्हाला कंपनीच्या काही जबाबदाऱ्या आहेत. तुम्ही कंपनीची पण एक अधिकृत व्यक्ती झालेला असतात. तुम्ही त्याचे विश्वस्त म्हणल्यावर. मग कंपनीच्या जबाबदाऱ्या आणि कर्जरोखेधारकांचे अधिकार हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. त्यासाठी मुलांनो, तुमच्या सोबत कर्जरोखे विश्वस्त करार केला जातो. आणि 4 नंबर आहे माहिती पत्रक किंवा माहिती निवेदन. आता तुम्हाला कर्जरोख्याची विक्री करायची म्हणल्यावर तुम्हाला माहिती पत्र तयार करावं लागेल. तिचे किती कर्जरोखे, किती रुपयाप्रमाणे ती विकायचं, किती व्याजदर द्यायचे ते माहिती पत्र प्रॉस्पेक्टस तुम्हाला बनवावं लागेल. काय बनवावं लागेल? प्रॉस्पेक्टस. त्याच्यामध्ये बघा कंपनी कर्जरोखे खरेदीसाठी गुंतवणूकदारांना माहिती पत्र ज्याला आपण प्रॉस्पेक्टस म्हणतो. माहिती पत्र प्रॉस्पेक्टस किंवा माहिती निवेदन ज्याला आपण ऑफर लेटर काय करते? पाठवते. ऑफर लेटर आमचे तुम्ही खरेदी करू शकता. ऑफर लेटर असतं ना, ते कंपनी करत असते, त्यांना पाठवत असते. 5 नंबर बघा मालमत्तेवर बोजा. आता ज्यावेळेस कंपनीला सुरक्षित कर्जरोखे विकायचे असतात, त्यावेळेस कंपनीला त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवावा लागतो. हे आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्लिअर केलेलं आहे. तर बघा, सुरक्षित कर्जरोख्यासाठी कंपनीला स्वतःच्या मालमत्तेवर बोजा, सिक्युरिटी निर्माण करावा लागतो, जेणेकरून गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतील. त्यानंतर 6 नंबर आहे अर्ज करणे व निधी गोळा करणे. 6 नंबर आहे पुढची प्रोसेस. आता कर्जरोखे विक्रीचा अर्ज मग निधी गोळा होतो बघा. अर्ज करणे व निधी गोळा करणे. तर बघा, अर्जदार अर्ज करतात. मग समजा उदाहरण घ्या, की मला तुमच्या कंपनीचं कर्जरोखे धारक व्हायचे. मी अर्ज केला. अर्जदार अर्ज करतात. अर्ज प्राप्त झाल्यावर कंपनी विशेष बँक खाते उघडून त्यात रक्कम जमा करून घेते. मग कंपनी जे काही कर्जरोखे धारकांचे व्यवहार असतात, त्याच्यासाठी एक विशेष वेगळं अकाउंट, सेपरेट अकाउंट काय करते? कंपनी तयार करते. सेपरेट अकाउंट बँकमध्ये तयार केल्यानंतर ते जे काही कर्जरोखे विक्रीशी संबंधित जे काही व्यवहार आहे, ते व्यवहार फक्त आणि फक्त त्या बँकेत होतात आणि कंपनी कर्जरोख्याच्या संबंधित जे काही पैसे आहेत ते बँकेत भरत असते. पुढे 7 नंबर बघा कर्जरोखे वाटप. 7 नंबर काय आहे? कर्जरोखे वाटप. संचालक मंडळाच्या दुसऱ्या सभेत कर्जरोख्याचे वाटप केले जाते. सिंपल आहे. मुलांना तुम्हाला मी सुरुवातीला म्हणलं थोडं पण चांगलं असं या सब्जेक्टमध्ये पाहिजे असतं. म्हणून तुम्हाला पॉइंट्सचं विश्लेषण खूप कमी दिसत असेल. बुक्समध्ये भरपूर आहे. आपण त्याच्यातलं सॉर्टिंग करून मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही तुम्हाला वाटलं अजून एखादी लाईन त्याच्यामध्ये वाढवा. खूप चांगलं वाटेल. आणि त्याच्यानंतर मुलांनो पुढचा 8 नंबर आहे कर्जरोखे प्रमाणपत्र. 8 नंबर कर्जरोखे प्रमाणपत्र आहे ना, ते द्यावं लागेल ना. मग कर्जरोखे वाटप केल्यापासून 6 महिन्याच्या आत अर्जदारांना कर्जरोखे प्रमाणपत्र देणे बंधनकारक असते. समजा उदाहरण घ्या, तुम्ही 1 जानेवारीला कर्जरोखे वाटप करायचं निश्चित केलं, विक्री करायचं. तिथून पुढे 6 महिने. म्हणजे 1 जानेवारीपासून 6 महिने तुम्ही जर मोजले, तर 1 जुलैपर्यंत तुम्हाला त्या कर्जरोखे धारकास कर्जरोखे प्रमाणपत्र देणं काय असतं? बंधनकारक असतं. तर मुलांनो, अशा पद्धतीने आपला जो विषय होता, विषय चिटणीसाची कार्यपद्धती मीन्स एस-पी याचा पार्ट 2 ची जी काही रिव्हिजन होती ती आपण सिंपल सोबर भाषेमध्ये समजून घेतली. मुलांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.